नमस्कार. एका बाजूला सह्याद्रीच्या कड्या कपारांचा वारसा आणि दुसऱ्या बाजूला मातीशी जोडलेली इमानदारी. याच मातीने देशाला नेहमीच लढवय दिले आहे. आज असाच एक अभिमानास्पद क्षण नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्याच्या वाट्याला आला. देवळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी एक दैदिप्यमान घटना घडली. देवळ्याचे सुपुत्र कुमार श्रीनीत देवीदास आहेर हे आता भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट म्हणजेच क्लास 1 गॅजेट कमिशनर ऑफिसर म्हणून नियुक्त झाले. श्रीनीत यांचा हा प्रवास सोपा नव्हता. तो घडला आहे कठोर परिश्रम, जिद्द आणि शिस्तीच्या बळावर. राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासला येथील 148व्या तुकडीचे खडतर प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर भारतीय सैन्य अकादमी डेहराडूनच्या 158व्या तुकडीत 1 वर्षाचे उच्च दर्जाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून त्यांनी तोफखाना विभागात हे मानाचे पद मिळवले. शनिवार दिनांक 13 जून 2024 रोजी डेहराडून येथे झालेल्या दिमाखदार पासिंग आउट परेडमध्ये भारतच्या माननीय राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते श्रीनीत यांना सैन्य सेवेची अधिकृत जबाबदारी प्रदान करण्यात आली. ग्रामीण भागातील एका प्राथमिक शिक्षकाच्या घरातून आलेला हा उत्स्फूर्त युवक आज देशभरासाठी सज्ज झालाय. आपले मित्र प्राथमिक शिक्षक माननीय श्री देवीदास आहेर सर आणि त्यांच्या सुविध पत्नी या शिक्षक दाम्पत्याच्या संस्काराचे हे फळ आहे. श्रीनीत यांचे प्राथमिक शिक्षण देवळ्यातील शारदादेवी विद्यालयात तर माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी विद्यालय आणि शरद पवार पब्लिक स्कूल मानूर येथे झाले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या नामांकित सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट मधून पाया भक्कम करत त्यांनी एनडीए मध्ये प्रवेश घेतला. आई वडिलांची प्रेरणा आणि स्वतःची चिकाटी यामुळेच हा इतिहास घडलाय. श्रीनीत तुमच्या या उल्लेखनीय यशाने फक्त कुटुंब किंवा समाजाचेच नव्हे तर संपूर्ण देवळा तालुक्याचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले. कठीण प्रशिक्षण पूर्ण करून आज तुम्ही भारत मातेच्या संरक्षणासाठी तोफखाना विभागात सज्ज झालात. याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे. लेफ्टनंट श्रीनीत देवीदास आहेर, तुमचे या दैदिप्यमान यशाबद्दल हार्दिक अभिनंदन. तसेच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आई वडील, आजी आजोबा, मार्गदर्शक, गुरुजन आणि हितचिंतकांचेही मनपूर्वक कौतुक. ईश्वर चरणी हीच प्रार्थना की तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेची अखंड प्रेरणा लाभो. आपण देशसेवेचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडून भविष्यात आणखी उंच पदावर विराजमान व्हावे याच मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. विशेष रिपोर्ट शकील मर्याद, समाचार टुडे, नाशिक.